तर चला मॅच लावतोय सुरुवात 3 ओव्हरची मॅच. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. विनय शर्मा आणि आकाश सिंग. षटक क्रमांक पहिला रिषभ चंदानी. पहिला बॉल वेगाने स्वार झाला. हा बॉल झाला घोषित रिजन मध्ये. पहिल्या बॉलवर आली सिंगल. यावेळचा बॉल वेगवान आहे. तर वन बाउंसचा इशारा जरूर आला एम्पायरच्या दरम्यान. एक धाव बाईच्या स्वरूपात ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 2 रन्स 2 धावा. तर अंपायर डिसिजन बॅट्समन बाद झालाय. फलंदाज इथून मात्र बाद होतोय. नवीन बॅट्समन सागर. चांगला स्ट्रोक ऑन साइडला. इथे फिल्डर तैनात आहे. एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 3 धावा. 2 बॉलचा खेळ अजून देखील इथे शिल्लक आहे. चांगला बॉल डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील आलाय डॉट. 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला. टीमची धावसंख्या 3 धावा 3 रन्स. तीन धावा 3 रन्स.
तर गोलंदाज सोमनाथ पहिला बॉल व्हाईट+1 या 2 धावा धावफलकावर ॲड केल्या जातील एक्स्ट्राच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली आणखीन एक बॉल सिंगल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो लेग स्टिकच्या बाहेर पिच झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन्स. व्हाईट बॉल डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 7. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आणि इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. तर आणखीन एक बॉल शिल्लक आहे. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय संकल्प. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक. तिथे फिल्डर आहे केतन उंडे. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा 8 रन्स. 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. तर चला 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडा स्पीडली खेळ चालू ठेवा. षटक क्रमांक 30 गोलंदाज अनिकेत.
टीमची धावसंख्या 8, 8 रन्स. हॅलो हॅलो चेक. हॅलो. तर टीमची धावसंख्या 8 धाबा 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना कुक्षेत 11 कुक्षेत या टीमच्या दरम्यान शेवटचे 6 बॉलचा खेळातून शिल्लक आहे. या 6 बॉलमध्ये किती धाबा येतील हे देखील पाहणे इम्पॉर्टंट असणार आहे. समोर आपण बॅट्समन पाहिलं तर संकल्प आलाय स्ट्रायकिंग याला बॅटिंग करण्यासाठी. शेवटचं षटक अनिकेत, जबाबदारी दिली अनिकेतला शेवटच्या ओव्हरसाठी. पहिला बॉल चांगला बॉल राईज झालाय. अंपायर्स आमच्यापर्यंत वळतील. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिच होता. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 9, 9 फॉर 2 लॉस. 2 गडी जरूर बाद झालेत. तर अब्बूभाई आपण प्लीज आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा. अब्बूभाई अब्बूभाई आपण प्लीज व्यासपीठाजवळ या. तर त्याचबरोबर बॅट्समन इथून नक्कीच बाद झालाय. जे मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स देखील आपण पाहतोय. तर त्याचबरोबर संजयजी मालुसरे साहेबांचे देखील इथं आगमन झाले. त्यांचे देखील सरचे स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट जे पुरस्कृत केले गेले नीरजजी राव यांच्याकडनं देखील आमच्यापर्यंत त्या टी शर्ट पुरस्कृत केल्या गेल्या. ते देखील या स्पर्धेनिमित्ताने आज उपस्थित आहेत. त्यांचे देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. न्यू बॅट्समन नवीन बॅट्समन शाहरुख. यावेळचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. स्वतः बॉलर बॉल मागे धावेल. डॉट बॉल. तर ज्युनियर अप्पा स्ट्रायकर्स कमिटी मेंबर्स आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 10 रन्स. 10 धाबा धावफलकावर लागल्यात. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तरी स्पर्धा खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय ही संपूर्ण स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक जर आपण पाहिले तर ज्युनियर अप्पा स्ट्रायकर्स हे असे कमिटी मेंबर्स आहेत आणि त्यांनी घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय. यावेळचा बॉल मिडल ऑफ द बॅट. स्वीट साऊंड आकाश सिंगच्या बॅटमधनं. सिंग इज किंग षटकार 6 धाव्यांसाठी. बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला लॉफ्ट केलाय. एक चांगला स्ट्रोक. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत. स्वतः बॉलर बॉल खाली धावेल आणि बॅट्समन आकाश सिंग बॅक टू द डगआउट.
तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. अमन सिंह, आकाश सिंह का छोटा भाई. एक भाई बाहर तो दूसरा भाई अंदर. तर टीमची धावसंख्या 16. नवीन बॅट्समन अमन सिंग. दोन्ही बंधू या टीम मध्ये खेळताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आकाश सिंग जर बाद झालाय, अमन सिंग येतोय बॅटिंग करण्यासाठी. 2 बॉल इथून शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 16. 4 गडी जर बाद झालेत कुक्षेत या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. तर डॉट बॉल. शेवटचा बॉल. तर बॅट्समन झालाय बाद आणि 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा आणि 17 धाव्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय. तर त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय तर मंगेशजी आंबे यांचं देखील इथं आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज अप्पा स्ट्रायकर्स हे नाव जर आपण पाहिलं ना तर संपूर्ण नवी मुंबई खूप चर्चेला आहे. कारण की अप्पा स्ट्रायकर्स ज्युनियर्स असू द्या, अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी टीम असू द्या, अप्पा स्ट्रायकर्स 40+, अप्पा स्ट्रायकर 50+, हे संपूर्ण अप्पा स्ट्रायकर्सचे संघ आज नवी मुंबईमध्ये धुमाकूळ घालत आहेत. एक चांगला खेळ सातत्याने आपल्या टीमसाठी आणि या अप्पांच्या नावांसाठी हे संपूर्ण खेळाडू नक्कीच या सीबीडीच्या विभागामधून चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत असतात. आज तेच अप्पा स्ट्रायकर्सच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली गेली. प्रशांतजी तडाखे जर आपण पाहिलं तर एक दानशूर व्यक्तिमत्व आणि जेव्हा जेव्हा या विभागामध्ये जे स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा अप्पांचा खूप मोलाचा वाटा असतो. आणि आज ही स्पर्धा आयोजित करण्याचं कारण म्हणजे अप्पा स्ट्रायकर्सच्या ज्युनियर्सने एक वेगळं धाडस दाखवलं आहे. कारण की 3 दिवस ही स्पर्धा जर आपण पाहतोय तर एक खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आजचा शेवटचा दिवस आणि अंतिमच्या दिवसामध्ये आमच्या संपूर्ण व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर सर्व मान्यवरांची चाहूल देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये 17 धाब्यांचं लक्ष्य जरूर उभारलं आहे. टीम आहे अप्पा स्ट्रायकर्स सीबीडी आणि या टीमला 17 धावांचा करायचा आहे पाटला.
18 चेंडू आणि 17 धावा. तर त्याचबरोबर उद्योजक सन्माननीय मंगेशजी आमले यांचं देखील इथं आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आज खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर अप्पा स्वतः उपस्थित आहेत व्यासपीठावर आणि संपूर्ण मान्यवरांची काळजी ते घेताना आपल्याला पाहायला मिळतील. अप्पा स्ट्रायकर्स हे नाव सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर अप्पा स्ट्रायकर्स हा संघ नवी मुंबई चॅम्पियन्स देखील राहिला आहे. अप्पा स्ट्रायकर हा संघ जर आपण पाहिलं तर नगरसेवक चषकमध्ये रनरअप देखील राहिला आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धांमध्ये अप्पा स्ट्रायकर्स ह्या टीमचं नाव वर्चस्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तोच एक संघर्ष जर आपण पाहिला तर अप्पा स्ट्रायकर ज्युनियर्स हा संघ देखील आपण विस्थापित केला आणि त्या अप्पा स्ट्रायकर ज्युनियर्स टीमने हे स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. तर त्याचबरोबर इम्तियाज खान असेल, जिशान असतील, रिषभ चंदानी असेल, मंथन चंदानी आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर तुम्हा सर्वांचे लाडके आणि उद्योजक तर त्याचबरोबर अमोलजी दामले यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल उडवलाय, स्वागत केलंय इथे मात्र मान्यवरांचं षटकाराने. तर मंगेश दामले यांचं देखील आगमन झालंय, आमले यांचं इथे आगमन झालंय. या बॉलवर येते सिंगल. टीमची धावसंख्या 7. यावेळेचा बॉल सिंगल. चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 8. 8 रन्स. तर 1 बाउंसचा इशारा जरूर आला एम्पायरच्या दरम्यान. तर 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 8. 8 रन्स. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत तुम्हाला 9 धावा. 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. ठाकूरवाडी टीमचा कॅप्टन आपण रेडी राहा. तर 8 धावा झाल्यात. 9 धावा करायच्या आहेत. तर 40+A आणि 40+B या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर सन्माननीय मेजर अंकल यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. तर त्याचबरोबर माझा पाजी आपणास देखील विनंती असेल आणि जे संपूर्ण मान्यवर आज मैदानात उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. यावेळेचा बॉल उडवला आहे. 2 खेळाडू दरम्यान टक्कर जरूर झाली आणि या मुवमेंटला धाव कंप्लीट झाली ती मात्र फक्त 1 धाव. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत आपण पाहिली तर 9 रन्स. 9 धावा धावफलकावर लागल्यात. 11 बॉलमध्ये 8 धावा करायच्या आहेत. षटक क्रमांक 30 दुसरं आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज संगम.
आणखीन एक सिंगल. 10 रन्स, 7 धावा करायच्या आहेत. यावेळचा बॉल दांडी गुल. एस्टनचा वेद. बॅट्समन क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट. नऊ बॉल मध्ये 7 धावा. नऊ बॉल मध्ये 7 धावा करायच्या आहेत. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. आदित्य पवार. पवारची पॉवर आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली. आदित्य पवार 9 बॉलमध्ये करायच्या 7. पवारची पॉवर आपण काल पाहिली. आजच्या दिवसामध्ये 9 बॉलमध्ये 7 साठी त्याला विश्वास दाखवलाय कॅप्टनने. यावेळचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉल हवेत. फिल्डर बॉल खाली येतोय. जजमेंट चुकलंय. सेकंड रनचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रयत्न जरूर चांगला होता. प्रयत्न फसलाय. 8 बॉल 5. 8 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. व्हाईट बॉल. तर चला अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. अंपायर्स तर चला पंचांशी वाद घालू नका. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचांशी वाद घालू नका प्लीज. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. तर चला कुक्षेत 11 कुक्षेत. चला फिल्डिंग सजवून घ्या प्लीज. आकाश सिंग. तर 4 रन्सची गरज आहे 8 बॉलमध्ये. तर चला प्लीज अंपायर डिसिजन विल बी फायनल. तर चला प्लीज आम्हाला स्ट्रीमिंग थांबवायला लावू नका. तर चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. प्लीज
आपण फिल्डिंग सजवून घ्या. तर चला टीम कुक्षेत 11 कुक्षेत. अंपायर डिसिजन विल बी फायनल. तर 4 बॉल झालेत. 4 बॉल झालेत. 2 बॉल शिल्लक आहेत. 4 धावसंख्येची गरज आहे. तर चला प्लीज कुक्षेत 11 कुक्षेत. तर हा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. तर 7 बॉल मध्ये करायचे 3. तर चला टीम 40+A 40+B. त्याचबरोबर मेजर सिंग सरांना देखील विनंती आहे. त्याचबरोबर माझा पाजी यांना देखील विनंती असेल की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. 6 बॉलमध्ये करायचे आहेत 2. तर 2 धावा पाहिजे 6 बॉलमध्ये 2. तर चला अजून एक मॅच खेळवायची आहे. बॉलर कोण आहे? बॉलर सागर. तर 6 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाज सागर. फुल टॉस विनिंग स्ट्रोक षटकार. तर त्याचबरोबर सन्माननीय